मला असं वाटायलं की समुद्राच्याच दंडेला घर बांधून राहिलेलं बरं. कारण आमच्या घरामध्ये माशांशिवाय कोणीही जेवत नाही. चिकन मटण असलं तर एकदाच, नंतर फिरकून पण बघत नाहीत. पण माशांचा पीस लोणच्यावडा जरी असला तरी पण चालतोय, पण रोज पाहिजे. म्हणजे वार वगैरे सोडून. आता बेळगाव साईडला बघायला गेलं तर मासे असे भेटत नाही, सीझन वाईज भेटतात दिवाळी करून. मग मी खेकडे घेऊन आले. तीच खेकड्याची रेसिपी आज दाखवतेच. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा भाजून घेतले आणि स्वच्छ केलेले खेकडे टाकून त्याच्यावर थोडीशी हळद आणि मीठ टाकून 1च मिनटं परतून घेतले खेकडे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती 1 ग्लास पाणी टाकून वाफेवर पहिला खेकडे शिजून घेतले आणि मध्ये मध्ये थोडंसं पाणी घालून खेकडे शिजून घेतले. आता खेकडे शिजायला जास्त टाईम लागत नाही, बऱ्यापैकी लवकर शिजतात. आता ओलं खोबरं आणि ओला कांदा मी तेलावरती भाजून घेतले. त्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओली कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या टाकून थोडंसं पाणी टाकून बारीक गनसारखं वाटून घ्यायचा मसाला. आता बघू शकता ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे. आता खेकड्यांमध्ये मी 2 चमचे मालवणी मसाला टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा चिरलेला टॅमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं. आता मी दुसरा तिसरा कुठलाच मसाला वापरले नाही आहे. मालवणी मसाल्यामध्ये खूप छान टेस्ट येते समुद्र खेकड्यांची. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि जो का वाटलेला मसाला टाकून तुम्हाला किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही करू शकता. आता मी जास्त पातळ केले नाही, मिडियमच केले, म्हणजे चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते. आणि ओली कोथिंबीर घालून चांगलं शिजून घ्यायचं झाकण. ह्या पद्धतीने एकदा समुद्र खेकडे नक्की ट्राय करून बघा. साधी आणि सोपी रेसिपी करून दाखवली. जर तुमच्या घरी मालवणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालून करू शकता, घरचा कोणताही गरम मसाला. मालवणी मसाला असेल तर खूपच भारी. मी येतेवेळी राणी मासेसुद्धा घेऊन आली. आता राणी मासेसुद्धा फार मार्केटमध्ये यायलेत बघा. आणि त्यांची कढी आणि त्याची फ्राय केलेले खूपच भारी लागले. आणि ही तर ग्रेव्ही खेकड्याची एकच नंबर लागली. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.